अधिक महिना सुरू होतोय आणि या अधिक महिन्यात लावलेली वेणी माधव वात ही पुढील 3 वर्षापर्यंत तुमच्या घरात चमत्कार घडवू शकते. ऐकून विश्वास बसत नाहीये ना? चला या संबंधित संपूर्ण माहिती सविस्तर जाणून घेऊया. अधिक मास 2026 ला सुरू होताच अनेक घरांमध्ये पूजा, जप, दान आणि दीपदानाला विशेष महत्त्व दिलं जातं. पण तुम्ही कधी वेणी माधव वातीबद्दल ऐकलंय का? या वातीची ज्योत सकारात्मक ऊर्जा, श्रद्धा आणि आध्यात्मिकतेचं प्रतीक आहे. घरातील देवघरात, मंदिरात किंवा कोणत्याही शुभ कार्याच्या वेळी दिवा लावण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे, हे सर्वांना माहिती आहे. विशेषतः कार्तिक महिना असेल, अधिक महिना असेल, नवरात्र, दिवाळी किंवा इतर धार्मिक उत्सवांमध्ये विविध प्रकारच्या वाती वापरून दिवे प्रज्वलित केले जातात. प्रत्येक वातीचं स्वतःचं धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व असतं. यामध्येच वेणी माधव वात ही सर्वात प्रभावशाली आणि विशेष मानली जाते. असं मानलं जातं की अधिक मासात भक्तिभावानं लावलेली ही एक विशेष वात घरात सुख समृद्धी, सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचं आगमन घडवून आणू शकते. विशेष म्हणजे 33 वातींच्या या दिव्यामागे एक मोठं धार्मिक आणि आध्यात्मिक रहस्य दडलंय. धार्मिक मान्यतेनुसार प्रयागराजच्या पवित्र त्रिवेणी संगमावर भगवान वेणी माधव यांचं माता लक्ष्मीसह वास्तव्य असतं. म्हणूनच वेणी माधव वात लावणं म्हणजे आपल्या घरात त्या पवित्र संगमाचं पुण्य आणि ईश्वरी आशीर्वाद आमंत्रित करण्यासारखं मानलं जातं. काही भक्तांचा असा विश्वास आहे की अधिक महिन्यात लावलेली एकच वेणी माधव वात ही पुढील अनेक वर्ष शुभ परिणाम देऊ शकते. विशेषतः अधिक मासात कार्तिक महिन्यात किंवा एकादशीमध्ये दीपदानाला विशेष महत्त्व असतं, कारण दीपदान या दिवशी केल्यानं अनेक पटींनी पुण्य प्राप्त होतं, असं धार्मिक ग्रंथांमध्येही सांगितलंय. त्यामुळे अनेक भक्त या काळात वेणी माधव वात प्रज्वलित करतात. आता प्रश्न असा पडतो की वेणी माधव वात नेमकी असते तरी कशी? तर अनेक बारीक वाती एकत्र गुंफून ही विशेष वात तयार केली जाते. काही ठिकाणी 11, 21 किंवा 33 वातींचा समूह करून मोठी वात बनवली जाते. धार्मिक मान्यतेनुसार 33 वाती या 33 कोटी देवतांचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे ही वात अत्यंत शुभ समजली जाते. असं मानलं जातं की ही वात लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात शांतता, आनंद आणि समृद्धी टिकून राहण्यास मदत मिळते. आर्थिक अडचणी कमी होतात, कुटुंबात प्रेम वाढतं आणि मानसिक शांतताही मिळते. विशेषतः तुपाच्या दिव्यात ही वात लावल्याने माता लक्ष्मी सुद्धा प्रसन्न होते, असंही मानलं जातं. याशिवाय वेणी माधव वात ही आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक मानली जाते. दिव्याची तेजस्वी ज्योत ही मनाला स्थैर्य देते आणि भक्तिभाव वाढवते. त्यामुळे अनेक लोक सकाळी किंवा संध्याकाळी देवासमोर ही वात लावून प्रार्थना करतात. आता वेणी माधव वात ही साधी सरळ वात नाही, ती विशिष्ट पद्धतीने तयार केली जाते. अनेक सूक्ष्म धागे किंवा वाती एकत्र गुंफून तिची वेणीसारखी रचना